मुंबईतील नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार. तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. महापालिकेची पीओपी संदर्भात धक्कादायक माहिती. पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाची आकडेवारी समोर. मुंबईमध्ये दरवर्षी 1,88,300 पीओपी गणेश मूर्ती विसर्जित, तर 10% शाडूच्या गणेश मूर्तींचं विसर्जन. कृत्रिम तलावामध्ये 1,846 टन वजनाच्या पीओपी गणेश मूर्ती विसर्जित. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचं मुंबई महापालिकेचं नियोजन. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानं पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात. सुमारे 395 कोटी रुपये खर्च केला जाण्याची शक्यता. देशभरातील जैन मंदिरं, धार्मिक स्थळांचं दर्शन घडवण्यासाठी आयआरसीटीसीकडून भारत गौरव टुरिझम ही विशेष रेल्वे धावणार. मुंबईतून 31 मार्चपासून 8 रात्री आणि 9 दिवसांच्या प्रवासासाठी ही रेल्वे गाडी निघेल. भिवंडीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी मियावाकी उद्यानामध्ये वृक्षारोपण. म्हाडा कॉलनीमधील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेवर उभारलं जात आहे शहरातील 4थं मियावाकी उद्यान. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार. परीक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्याचे सर्व संलग्नित महाविद्यालयाला निर्देश. पुण्यामध्ये आजपासून महामार्गांवर अतिक्रमण विरोधात कारवाई. 30 मार्चपर्यंत कारवाई मोहीम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढणार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून 3% महागणार. 4चाकी वाहनाच्या एकेरी प्रवासावर 5 रुपयांची, तर इतर प्रकारच्या वाहनांवर सरासरी 15 ते 20 रुपयांची वाढ. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी लवकरच न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार. लवकरच सत्र न्यायालयामध्ये खटल्याची सुनावणी होणार.